खासदार संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊयात. त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं. ही दोन कारणं आहेत. तरीही आत्ता उद्धव ठाकरे साहेब निघालेले आहेत. ते 12 वाजता नागपूरला पोचतील आणि 4 वाजता ते रामनगर राम मंदिर येथे रवाना होते. सोनम वांगचुक को उठा के लेके गई है पुलिस. सोनम वांगचुक जी को उठाकर लेके गई पुलिस. पुलिस और क्या कर सकते हैं? पुलिस तो सरकार की गुलाम है. सोनम वांगचुक 20 दिन से ज़्यादा अनशन कर रहे हैं. अन्न का त्याग किया है उसने, और इसलिए किया है देश के लाखों युवा स्टूडेंट, उनका जो भविष्य अंधकारमय हो गया है, खास करके नीट के एग्ज़ाम में, उनको न्याय देने के लिए, उनकी आवाज़ सरकार तक पहुंचाने के लिए, और जो जिम्मेदार मंत्री है धर्मेंद्र प्रधान, एजुकेशन मिनिस्टर, उसका इस्तीफ़ा 20 युवाओं ने आत्महत्या की है. जिम्मेदारी धर्मेंद्र प्रधान जी की है, तो उनका इस्तीफ़ा लेने के लिए ये अनशन था. सरकार 20 दिन तक सोई रही. उनका पूरी बॉडी जो है, उनके ऑर्गन फेल हो गए. कोई बात उनकी जो रखी थी सोनम वांगचुक जी ने, उसका चर्चा नहीं हो गई. अगर इतनी उनकी प्राण की आपको अहमियत थी तो आप बात करनी चाहिए थी, कुछ बातें माननी चाहिए थी, कोई डेलीगेशन आना चाहिए था. लेकिन आपने उठाकर उनको अस्पताल में भर्ती कर दिया. ये एक प्रकार से ज़ोर ज़बरदस्ती और तानाशाही है. आज हम नागपुर में जो आंदोलन कर रहे हैं हिंदुत्व के मामले में, राम मंदिर के लूट के बारे में, तो इस आंदोलन के ऊपर जो ध्यान पूरा देश का जा रहा है, वो हटाने के लिए भी सोनम जी के ऊपर कल रात को कार्रवाई की. रामरक्षा अहंकाराची शिक्षा, रामरक्षा अशा प्रकारे नवनीत राणेकर होर्डिंग. काय आलंय? अहंकाराची शिक्षा आठवली रामरक्षा असे होर्डिंग नवनीत राणे लावले. कोणत्या? मला माहीत नाही. आज रामरक्षा पठण करताय तुम्ही, निमंत्रण तर दिलेच आहे, पण काही जणांशी तुम्ही टेलिफोनिक पण संपर्क साधलाय, निमंत्रण दिलंय. आमचं कर्तव्य आहे, आम्ही ह्या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो. जसं अयोध्येमध्ये रामजन्म मुक्तीचं जे आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो. जर आम्ही सगळ्यांनी सहभागी झाले असतील त्यात, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, ते सर्व पक्षांचं होतं. तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचं जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय आहे. त्याच्यामुळे जे जे रामभक्त आहेत, जे जे हिंदू आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहनराव भागवत परमपूज्य, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री रामभक्त देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही इकडले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं की आपण या. ज्या राम मंदिरमध्ये तुम्ही आंदोलन करणार आहे, त्या राम मंदिरामधल्या ज्या गणेश राम मूर्ती आहे, त्या गुळवळकर गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आहे. हो, मध्ये चांगलं आहे आमच्यासाठी ना. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन सरसंघ चालकांच्या हातून त्या मूर्तीचं काही पूजा अर्चा झाली असेल, त्यांनी स्थापन केल्या असतील, तर त्याच मूर्तींची आम्ही आज पूजा करणार आहोत. म्हणून तर आम्ही संघ मुख्यालयामध्ये आमंत्रण दिलं की या, तुमच्याच हस्तस्पर्शानं पावन झालेल्या या मूर्ती आहेत, तुम्ही या. देवेंद्रजींना आम्ही तेच सांगितलेलं आहे. रामरक्षा पठण झालं, रामरक्षा पठण, राम मंदिर हा सगळ्यांचा मुद्दा आहे, मग सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे असं आम्ही सांगितलेलं आहे. आता कोणाला राजकारणातला गंध येत असेल तर त्यांचा प्रश्न आहे, पण आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी यावं. जनता तर येईलच, पण राम भक्त म्हणून घेणार आहे. बघा, त्यांचं हिंदुत्व वेगळं, आमचं हिंदुत्व वेगळं, त्यांचा राम वेगळा, आमचा राम वेगळा असं नाही आहे. राम एकच आहे, या राष्ट्राचं अस्मितेचं प्रतीक आहे. आणि ही लढाई रामासाठी जी झाली अयोध्येत, त्याच्यामध्ये सगळेच आघाडीवर होतो आम्ही. आपल्याकडनं रामरक्षा पठणाचे सगळे होर्डिंग लागले, तसे 22 तारखेच्या कार्यक्रमाचे सुद्धा सरस्थानी होर्डिंग लागलेले आहेत. लक्ष्मी नृसिंह आहेत.
बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. आम्ही त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीस आम्ही नेहमीच शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी तर नेहमी म्हणतो की त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व करावं अशा राम मंदिर ट्रस्ट त्यासाठी त्याने यज्ञ केला असेल तर त्या यज्ञा इतकी आमच्या मध्ये सुद्धा ताकद आहे. राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनी काल तुम्हाला पत्र लिहून एक आठवण दिली, ज्या अटी शर्ती आणि जो शब्द तुम्ही दिला तो पाळावा, राजकारण होणार याची काळजी घ्यावी. सोनम वांगचुक 20 दिन से ज़्यादा अनशन कर रहे हैं, अन्न का त्याग किया है उसने, और इसलिए किया है देश के लाखों युवा स्टूडेंट, उनका जो भविष्य अंधकारमय हो गया है, खास करके नीट के एग्जाम में. तर खासदार संजय राऊत बोलत आहेत आणि यावेळी त्यांनी आज नागपुरात जे रामरक्षा पठण आंदोलन होत आहे त्या संदर्भातही माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय त्यावर सुद्धा टीका केलेली आहे.